नमस्कार. अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाउज विषयी माहिती सांगणार आहे. बरेच जणांचं असं म्हणणं आहे, शोल्डर किती घ्यायची, मोंढा उंची किती घ्यायची, गळा रुंदी किती घेतली पाहिजे, असे बरेच प्रश्न आहेत की समोरच्या हुकचा करायचा की मागील हुकचा करायचा. असे बरेच प्रश्न प्रत्येक महिलांनी विचारलेले आहेत. तर त्या प्रश्नांची पण उत्तरं मी देणार आहे आणि तुम्हाला 32 छातीसाठी बोटनेक ब्लाऊजची कशी आपण मापं टाकली पाहिजे ते दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ त्या विषयावरती आहे, ज्यांना खरंच खूप अवघड वाटतं. अवघड असं काहीच नाहीये, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे बोटनेक ब्लाऊजची मापं कशी टाकायची. तर पूर्ण उंची आहे 13, छाती आहे 32, शोल्डर 13. 13 कशी घेतली आपण, खांद्यापासून ते दुसऱ्या खांद्यापर्यंत घेतलेली आहे, कारण की गळा उंची कमी असली की आपण पूर्ण शोल्डर घेतो. आता आपण नेहमी मी तुम्हाला सांगते गळा उंची कशी असेल त्यानुसार आपण माप टाकतो. बोटनेक ब्लाऊजची गळा उंची कमी असते. आता त्यांनी भाई पण दिलेली आहे आणि आपण आता सगळी माप टाकूया. भाई त्यांची 10 इंच सांगितली, कोणाची 6 इंच आहे, तर त्या पद्धतीने बघू. तर आता मी तुम्हाला मागील बाजू दाखवते पहिले. तर त्यांची पूर्ण उंची 13 आहे. तर शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच घेतो मागील बाजूला. आणखीन तुम्हाला सुद्धा परत एकदा सांगते शोल्डर आपण कशी घेणार. तर या खांद्यापासून ते या खांद्यापर्यंत आपण शोल्डरचं माप टाकणार आहे. तर ते किती येईल त्या हिशोबाने आपण माप घ्यायचं. प्रत्येकाची शोल्डर किती आली, आता ह्यांची शोल्डर 13 आहे, तर 13च्या हिशोबाने 13च्या निम्मे आपण 6.5 घेणार आहे. तर हे बघा, शोल्डर 6.5, मोंढा उंची 6.5, 6.5 पावणे 7 घेतली तरी चालेल, कारण की आपल्याला मोंढ्याच्या साईडला उतार द्यायचा आहे. आता 32चा चौथा भाग 8 इंच, 8 इंच घेतले आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो गळा रुंदी किती घ्यायची आणि गळा उंची किती घ्यायची. हे सगळ्यांना बऱ्याच महिलांना असं वाटतं की खूप अवघड आहे. अवघड असं काहीच नाहीये. आता गळा रुंदी सुरुवात आपली 3.25 पासून सुरुवात होते गळा रुंदी घ्यायला. जसं माप मोठं असेल, 36चं असेल, 38चं असेल, 40चं असेल, तर त्यांची गळा रुंदी आणि गळा उंची बोटनेकची वेगळी असेल. आता 28, 30, 32 साठी तुम्ही 3.25 इंच घेतले तरी चालेल, 3.25 पर्यंत घेतले तरी चालेल. पण मी या ठिकाणी आपलं 28, 30, 32च्या हिशोबाने तुम्हाला माप मी सांगते. या ठिकाणी तुम्ही 3.5 इंच घ्या. हे बघा 3.5 घेतो आपण. नेहमीचे गळा रुंदी किती घेतो, 2.5, 3, 2. पण आता बोटनेक साठी आपण, कारण की आपला गळा उंची कमी असते, तर मग ब्लाऊज हा टाईट वाटतो, मग जास्त वेळ तुम्ही घालू शकणार नाही. पण गळा रुंदी पण जास्त पाहिजे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला गळ्याला टाईट वाटणार नाही. या ठिकाणी बघा मी 3.5 इंच गळा रुंदी घेतली आणि गळा उंची सुद्धा 3.5 इंच. बॉक्स बनवून घ्यायचा. या ठिकाणावरून 1 इंच घ्यायचे आणि गोलाई द्यायची. हे बघा, हे बघून घ्या.
या पद्धतीने गोलाई द्यायची. आता मोंढ्याचा आकार, मी बाकीच्या ब्लाऊजला तुम्हाला मोंढ्याच्या आकाराला 1.5 इंच ह्या साईडला घ्या आणि आपण एक लाईन मारून घेत असतो. पण आता आपली शोल्डर पण वाढलेली आहे, तर आपल्याला या ठिकाणी अजिबात वाढवायचं नाही आहे. या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन गोलाई द्यायची. पहिलेच आपल्या याची शोल्डर वाढलेली असते आणि ह्याची मोंढ्याची गोलाई थोडीशी आतूनच द्यायची, नाहीतर मोंढ्याला चुन्या येतात. इथपर्यंत लक्षात आलं? आता हे मागील बाजूचं एवढं सांगितलेलं आहे, तर तुम्ही हुक इथून सुद्धा लावू शकतात. या ठिकाणी तुम्ही एखादी डिझाईन पण तयार करू शकतात आणि खालच्या साईडला हुक लावायचे मागील हुकचा. बोटनेक सहसा मागील हुकचाच असतो. आणि दुसरं म्हणजे इथून तुम्ही 4 इंच ते 5 इंच एवढं अंतर घ्यायचं. आता या ठिकाणी जर तुम्ही 5 इंच घेतलेलं आहे असं समजा, मग या ठिकाणी तुम्ही कुठलाही आकार देऊन डिझाईन करू शकतात या पद्धतीने, किंवा तुम्ही चौकोनी घ्या. याचा मध्य घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला किती अंतर हवंय त्यानुसार या पद्धतीने घ्यायचं. असे तुम्ही वेगवेगळे या ठिकाणी आकार देऊ शकतात, जो तुम्हाला आवडेल तो. पण ही जास्त पण ही पट्टी घ्यायची नाही हुकलूकची, आणि कमी पण घ्यायची नाहीये. निदान 4 इंचची ठेवा तुम्ही, 3.5 पर्यंत ठेवा. त्याच्यापेक्षा बारीक ही हुकलूकची पट्टी घेऊ नका. कारण की कोणाकोणाचं कसं होतं, तुम्हाला डिझाईन जर तुम्हाला वेगळी घ्यायची असेल, काही नवीन आकार द्यायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी पट्टी तुम्ही लहान करता, तर लहान करू नका. या ठिकाणी जी तुम्ही डिझाईन घेतलेली असेल त्या डिझाईन पेक्षा बरोबर ह्या शोल्डरच्या मध्यावरती टक्स उंची घ्यायची. टक्स उंची ही फिक्स नसेल, तुमच्या गळा उंची जो तुम्ही डिझाईनचा गळा घेतला असेल त्यानुसार या ठिकाणी टक्स आपला असणार आहे. टक्सची उंची इथपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला मोंढ्याच्या साईडला 1/2 ते 1.5 इंच उतार द्यायचा. आता नेहमी कसं असतं, आपलं मागील गळा उंची वाढली तर गळ्याच्या साईडला आपण उतार देतो. शोल्डर मोठी झाली म्हणजे शोल्डरचं माप वाढलं तर मोंढ्याच्या साईडला उतार देतो, हे लक्षात ठेवायचं. शोल्डर लहान असेल तर गळ्याच्या साईडला उतार द्यायचा. शोल्डर आपली मोठी झाली तर मोंढ्याच्या साईडला उतार द्यायचा. हे 2 बरोबर फिक्स पॉइंट लक्षात ठेवायचे. हे झालं मागील बाजू. या ठिकाणी मोंढ्याचा आकार द्यायला 1/2 इंचच घ्यायचे. आता हे झालं आपलं मागील बाजू. आता आपण पुढील बाजू घेऊया. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण फक्त 1/2 इंच जास्त घेतलेले आहे, बरोबर. आता आपल्याला या ठिकाणी शिलाई मार्जिनसाठी खाली आणि वरती 1/2 इंच आणि एक्स्ट्रा आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे. तर आपले किती, हे 13 मध्ये आपण 1.5 मिसळले तर 14.5 वरती मार्किंग करून घेणार. म्हणजे आपली पूर्ण उंची समोर येईल 14.5 असेल. शोल्डर 6.5 घेणार. तर मग आता बघा, जसजसं माप मोठं असेल, वेगवेगळ्या महिलांचं असेल, तर प्रत्येकाची शोल्डर वेगळी येईल. या ठिकाणी कोणाचं 6 येईल, 6.5 येईल, 7 येईल, 7.5 येईल, 8 येईल. याच्यापेक्षा जास्त येत नाही. मोंढा उंची 6.25. छातीचा 4था भाग 8 इंच. शिलाई मार्जिन
1.5 इंच. तर आपली घडी कितीची झाली? 9.5ची. साईडला पण लाईन मारून घ्यायची. आता आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 1/2 इंच घेऊन गोलाई दिली. आता समोरच्या बाजूला जसं आपण बाकीच्या ब्लाऊजला कसं करतो, 1/2 इंच घेतो, शोल्डरला जॉईन करतो, पुढील मोंडा मागील मोंड्याचा आकार देऊन घेतो. आता समोरच्या बाजूला बघा, बोटनेकला मी बदल काय करते, या ठिकाणी 1/2 इंच घेते गळ्याच्या साईडला. नेहमी आपण मोंड्याच्या साईडला घेतो. आज मी गळ्याच्या साईडला 1/2 इंच घेऊन शोल्डरला जोडते. मग या ठिकाणी 1/2 इंच घेऊन समोरील गोलाई देऊन घेणार. आता गळा रुंदी या ठिकाणी पण 3.5 इंच, गळा उंची 3.5. या ठिकाणी 1 इंच वरती पॉइंट घेऊन गोलाई द्यायची. आता आपण हा प्रिन्सेस शिवणार आहे, तर तो कसा घ्यायचे ते तुम्हाला मी सांगते. छातीचा 4था भाग किती आला? 32चा 8 आला. तर या ठिकाणावरून 8 आपण 4था भाग आला, त्याच्यात उंची घेणार, टक्स उंची घेण्यासाठी 1 इंच मिसळतो. हे मी तुम्हाला नेहमीच सांगते. तर आपली टक्स उंची किती आली? 9 येणार. तर आता ही प्रत्येकाचीच 9 येईल असं नाही, थोडंसं कमी जास्त छाती घेरानुसार थोडासा बदल होतो. कोणाची 9.25 येईल, 9.5 येईल, असं पण थोडासा फरक पडणार आहे. आता मी सांगते म्हणजे 9च आहे असं गृहीत नका धरू. प्रत्येकाची माप वेगवेगळी असणार आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणची टक्स उंची थोडीशी 1/2 इंच 1/2 इंचानी फरक पडेल. या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग घ्यायचा. या ठिकाणावरून तर 3.25 घ्यायचे. 3.25 ते 3.5 इंच वरती पॉइंट घ्यायचा. खालच्या साईडला लाईन मारून घ्यायची. आता सरळ लाईन मारायची. याला खालच्यासाठी सरळ लाईन मारायची. आता आपण या ठिकाणी 1 इंच वाढवलेले आहे, हे लक्षात राहू द्या. पूर्ण उंचीमध्ये अर्धा आपण शिलाईसाठी घेतलेला आहे, आणि म्हणजे 13.5 झालं, आणि शिलाई मार्जिन 1 इंच जास्त घेतली. आता या ठिकाणी आपल्याला आता ही आपली शोल्डर जास्त आहे, तर हा पॉइंट आपला कुठे येणार? या ठिकाणी येणार. या मोंड्याला जोडून द्यायचं. आता आपल्याला टक्स अंतर किती घ्यायचं? आपण प्रत्येक छातीनुसार टक्स अंतर वेगवेगळे घेतो. 4 टक्सला आणि मद्रास कटोरीला असेल 4 टक्स असेल तर या ठिकाणी आपलं अंतर असतं की, आणि हा 1 टक्स आपला 4 टक्स मधला सुद्धा मोठा असतो, 1 टक्सचा पण मोठा असतो. त्याचं अंतर तर छातीनुसार त्याचं अंतर प्रत्येकाचं वेगवेगळे घेतो. मग कोणाचं कमी पण असेल, कोणाचं जास्त पण असेल. 36 छातीसाठी कधी कधी आपल्याला 34चे पण टक्स अंतर घ्यावं लागतं. आता परवा एका मैत्रिणींनी कमेंट केलेली आहे, मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 1.5 इंच खालच्या साईडला कटोरी वाढवली, पण त्यांना जास्त झाली, मग मला परत त्यांनी जसं टाकतात त्याप्रमाणे टाकावं लागलं. तर मी प्रत्येक वेळेस सांगतच असते तुम्हा सर्वांना की तुम्ही जशी कटोरी असेल, ती महिलांची छाती घेर कसा असेल त्यानुसार तुम्हाला माप टाकायचे. मी फक्त तुम्हाला सांगतेय की, पण हे पण सांगते की तुम्ही प्रत्येक महिलेचं माप व्यवस्थित चेक करा, ब्लाऊज चेक करा. हे मी तुम्हाला दाखवते, हे पण बरोबरच आहे. पण हे पण सांगितलेलं आहे कधी कधी 36 छातीसाठी
ज्या महिलेची कटोरी असेल तिला 34ला बसते, तिला 34ची लागते. आणि कोणती 36ची 34चं माप असेल तिला 36ची कटोरी लागल, 36चं माप असेल तिला 34ची कटोरी लागल. हे थोडं इकडं तिकडं होतच असतं. तर ते जरा शिवताना काळजी घ्यायची, मापं टाकताना तुम्ही नेहमी लक्षात घेत जावा. आता या ठिकाणचं अंतर आपल्याला 30 छातीसाठी 32 छातीसाठी, आता 30 छातीसाठी मी किती घेते, 1.25 इंच घेते, 28 साठी 1.25 इंच घेते, 30 साठी 1.5 इंच घेते आणि 32 साठी 1.25 इंच घेते. तर या ठिकाणी तुम्ही 1.5 घ्या, 1.25 घ्या, 2 घ्या. जर तुम्ही जास्तीत जास्त 1.25 घ्यायच्या ऐवजी 2 घेत जा, 1.25 घ्यायच्या जागी 1.5 घेत जा. तर मी या ठिकाणी 2 इंच घेणार आहे. मग आता आपल्याला हे अंतर या साईडला वाढवायचं आहे. कोणत्या? मोंढ्याच्या साईडला. मी मागील ब्लाऊज तुम्हाला सांगितलेला आहे तो समोरच्या साईडला वाढवायचं. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक पद्धत दाखवते, प्रत्येक पद्धतीची मी माहिती सांगते. का सांगते तर तुम्हाला प्रत्येक पद्धत, कुठलाही ब्लाऊज कोणत्याही पद्धतीने तुम्हाला शिवता आला पाहिजे, तो माझा हेतू असतो. आता या ठिकाणी मी 2 इंच वाढवले, तर मोंढ्याच्या साईडला कमरेच्या खालच्या साईडला 2 इंच वाढवणार. तर या ठिकाणी मी 2 इंच वाढवणार आणि अर्धा इंच जास्त आणि त्यानंतर खालती जोडून घेणार. हे बघा. आता आणखी एक, या ठिकाणी 1/2 इंच, या ठिकाणी 1/2 इंच घ्यायचे आणि या ठिकाणाहून 1.25 इंच पॉइंट घेऊन व्ही आकारामध्ये कट करायचं. कट करताना हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा आपला कप व्यवस्थित येतो, एकदम चांगला बसतो, काही टेन्शन नाही. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला याला या पॉइंटला जोडायचं आहे. तर कसं जोडणार? या ठिकाणावरून 2 इंच घ्यायचे आणि या ठिकाणावरून आकार द्यायचा. व्यवस्थित आकार आला पाहिजे, त्यामुळे हा छातीमध्ये व्यवस्थित बसतो. हे लक्षात आलं तुम्हाला? या साईडने जेव्हा आपण वाढवलेला आहे, हा पॉइंट घेतलेला आहे, या ठिकाणावरून 2 इंचावरती सरळ लाईन मारायची आणि त्यानंतर अशी गोलाई द्यायची. तुम्ही म्हणसाल या ठिकाणी आपण 2 इंच तुम्ही सरळ लाईन का मारली, ते सांगते. आपला बेल्टचा ब्लाऊज असतो तर आपण किती घेतो? कधी इकडे 2, 2.5 घेतो आणि इकडे 3.5 घेतो. मग त्यामुळे काय होतं, आपला बेल्टमुळे आपला कटोरीचा ब्लाऊज असेल, 3 पीस प्रिन्सेस कटचा असेल, मद्रास कटोरी असेल, 4 टक्स असेल, तर व्यवस्थित बसतो, समोरच्या बाजूला व्यवस्थित बसतो. त्यामुळे या ठिकाणचं अंतर तुम्ही 2, 2.25 उंचीनुसार तुम्ही घेऊ शकतात, 2.5 इंचापर्यंत. हे लक्षात घ्या. या ठिकाण ज्या आपण वाढवतो आणि हे पॉइंट घेतलेला असतो, जेव्हा आपल्याला वरती जोडून घ्यायचं असतं त्यावेळेस ही काळजी घ्यायची. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न नको की या ठिकाणी 2 का घेतले, बरोबर? तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बारीक सारीक अशा गोष्टी बऱ्याच आहेत, तर मी त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते आणि सांगणार आहे. बरंच शिकण्यासारखं आहे, तर प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा, मध्येच सोडू नका. आता इथपर्यंत लक्षात आलं. आता राहिला शेवटचा पॉइंट. आपण 1 इंच वाढवलेले आहेत, तर 1 इंच वाढवलेले आहेत, तर या ठिकाणी 1 इंच, या ठिकाणी 1 इंच. आता ते आपल्याला ह्या टक्सला दोन्ही साईडला जोडून घ्यायचे. तर ते बघा या पद्धतीने. या ठिकाणी आपण ते खालचे 1-1 इंच कट केले. शिवल्यानंतर हे बरोबर येणार आणि व्यवस्थित आपला पफ तयार होणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ही समोरील बाजू, ही मागील बाजू. शोल्डर किती घ्यायची, कशी घ्यायची ते लक्षात आलं असते तुमच्या. गळा रुंदी किती घ्यायची, गळा उंची किती घ्यायची ते पण लक्षात आलं. याच्यापेक्षा गळा उंची कमी घेऊ नका.
कारण की तुम्ही जास्त वेळ तो ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित वाटणार नाही, टाईट खूप वाटेल. तर तुम्ही उंची त्याची 3.5 इंचच घ्या. जसजसे ब्लाऊज छाती घेर वाढेल, महिलेचा जसजसे मापात बदल होईल तसा ह्याचा मापात सुद्धा शोल्डरचा बदल होणार आहे. जशी तुमची शोल्डर वाढेल, आता या ठिकाणी आपण 6.5ची घेतली तर 28 छातीला आपल्याला 6 इंच सुद्धा घ्यावी लागेल, म्हणजे त्यांची 12 असेल, पूर्ण शोल्डर 12 असेल. परत कोणाची 14 असेल, कोणाची 15 येणार, कोणाची 16 येणार, बरोबर. तर त्यानुसार तुम्ही थोडासा या ठिकाणी बदल करू. शोल्डर आपली मोठी, तर तुम्हाला मी बाकीचे जेव्हा व्हिडिओ दाखवेल तर तुमच्या ते लक्षात येईलच. तर प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. आणखीन जर तुम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. असेच तुम्ही मी प्रत्येक वेळेस सांगते, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मला काही महिलांनी हे विचारलेले, तर तुम्ही पेपर कटिंग दाखवा. सध्या आपण बोर्डवरती बारीक सारीक सर्व माहिती सांगत असते. तर तुम्हाला पेपर कटिंगचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर अंजली शिलाई चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. त्यावरती पण मी काही व्हिडिओ टाकत असते. त्याच्यावरती पण ते सध्या आपलं नवीन चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती पण तुम्ही जाऊन, तर ते हिंदीमधून आहे हे पण सांगते. कारण की बरेच जण म्हणत होते, ताई तुम्ही खूप छान सांगता पण आम्हाला मराठी समजत नाही. तर म्हणलं चला वेगळं काहीतरी, आणि खरंच आपण प्रयत्न करायला तरी काय, आपली बोली भाषा मराठी आहे पण मी हिंदीतून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतेय. बरेच जणांना खूप छान आवडतात, त्याच्यावरचे पण व्हिडिओ खूप आवडतात, त्याच्यावरती पण याच्यावरचे पण सर्व तुम्ही बघा. तुम्ही एकदम परफेक्ट कारागीर व्हाल शिलाईमध्ये, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगते. आता आपण बाहीचं माप टाकूया. आता बाही उंची पण आता प्रत्येकांचं असं म्हणणं आहे, बाही वेगवेगळी असते, बरोबर. आता मी परवाच 3.5 इंचाची बाहीचं माप टाकून दाखवलेलं आहे. तर आता एकांचं म्हणणं आहे आम्हाला 10.5 इंचाची बाही हवी आहे. तर मी तुम्हाला 10 इंचाची बाही दाखवते, उंची बाहीची. पूर्ण उंची 10 आहे. त्याच्यात शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. हे पण सांगते तुम्हाला, ज्यांना बाही उंची जास्त हवी आहे तर कपडा ब्लाऊजचा जास्त असला पाहिजे. 80 मध्ये होणार नाही. छाती घेर लहान असेल, तुम्ही म्हणजे 28, 30, 32 साठी होऊन जाईल पण बाकी जे आपल्याला गरजेचं कापड असतं ते मिळणार नाही, मग तुम्हाला दुसरं लावावे लागेल. त्यापेक्षा तुम्ही 1 मीटरचा कपडा घेत जा, तुम्हाला जर बाहीची उंची जास्त हवी असेल तर ही काळजी घ्यायची. आता छातीचा चौथा भाग, बाही घडीसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा. आपला 32 छातीसाठी आपण 8 इंच घेणार. हे बघा, 8 इंच घडी घेतली. आणखी काही महिलांचं असं म्हणणं आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, छातीचा चौथा भाग घ्यायचं. तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. छातीच्या चौथा भागावरून बाहीचे माप टाका. तुम्ही 3ची टाका, 3.5ची टाका. मी मध्येच 3.5, 3.5, 4 इंचाच्या बाहीचे माप टाकून दाखवलेली आहे. त्याची प्रॅक्टिस करा. जास्त उंचीचे पण तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला सांगते, आता मी हे 10 पर्यंत दाखवते, त्याच्या पुढील जी बाही असेल ती बाही टाकण्याची पद्धत, कपड्यावरती टाकण्याची पद्धत आहे, तर ते याच्यामध्ये नाही. आपण आता ह्या बाहीचं माप मी तुम्हाला सांगते, तर त्याच्यात थोडासा तुम्हाला बदल करावा लागणार आहे. कारण की जेव्हा बाहीची उंची जास्त वाढते, 3/4 होते, फुल होते, तर ते फुल होते त्यावेळेस काय करावं लागतं, माप टाकण्याची पद्धत जरा थोडी, कारण की आपले हालचाल तर आपल्याला टाईट नाही झाली पाहिजे. व्यवस्थित आपल्याला तो जो ब्लाऊज असेल, ड्रेस असेल, तर ते आपल्याला घातल्यानंतर व्यवस्थित वाटलं पाहिजे. त्यानुसार त्याची पद्धत जरा वेगळी, तर ते मी नंतर सांगेन तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, मी छातीचा चौथा भाग घेतला 8, पूर्ण उंची 10 घेतली, शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. आणि आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी पण मी एक लाईन मारून घेते.
आता या ठिकाणी खोली किती घ्यायची? या ठिकाणी खोली मी 3 इंच घेते. आता तुम्ही जर ब्लाउजला या ठिकाणी 1.5 इंच घेतले असतील तर या ठिकाणी पण तुम्ही 1.5 इंचच घ्या. या ठिकाणी जर शिलाई मार्जिन 2 इंच घेतली असेल तर या ठिकाणी पण शिलाई मार्जिन 2 इंच घ्या. हे कधीही तुम्ही लक्षात ठेवत जावा. राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे आणि बॉक्स बनवून घ्यायचा. कोणाकोणाला मुंढ्याचे आकार द्यायला मागील मुंढा पुढील मुंढ्याचा आकार जमत नाहीये, तर काहींचं म्हणणं आहे आणखीन आम्हाला सोप्या पद्धतीने सांगा. तर त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी आपण 1.5 इंच 2 इंच घेतलेले असतं, त्या ठिकाणावरून या टोकापर्यंत एक सरळ लाईन मारायची. या ठिकाणी बघा मी सरळ लाईन मारते. आता ही लाईन मारली. लाईन मारल्यानंतर व्यवस्थित आणि या ठिकाणी 1 इंच 1.25 इंच घ्यायचे आणि त्यावरून मोंढ्याचा आकार द्यायचा. हा बघा मोंढ्याचा आकार. आता ही सरळ जी लाईन मारली या ठिकाणी 1 इंच आतल्या साईडला घ्यायची आणि ही सरळ जोडून द्यायची. ही आपली खालची दुमडपट्टी आहे. ही जी आहे 1.5 इंचाची दुमडपट्टी. 1.5 इंच आपण जास्त का घेतले, वरती 1.5 इंच जाणार आपली शिलाई मार्जिन साठी. खालच्या साईडला दुमड आपण टिप जी मारतो तिथे 1.5 इंच जाणार. हे दोन्ही इथले पाव इथले पाव अर्धा इंच गेले आणि 1 इंच दुमडसाठी. त्यामुळे हा ब्लाउज खूप छान बसतो व्यवस्थित. आता ही बाही जी म्हणतात, ब्लाउज म्हणायच्या बाही खूप छान बसते. व्यवस्थित फिटिंग करायची, व्यवस्थित टिप मारून घ्यायचे आणि मोंढ्याचा आकार चुकायचा नाही. मोंढ्याच्या आकाराची तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागेल. ब्लाउजचे असेल किंवा बाहीचं असेल, हे फार महत्वाचं आहे. आणि खरं तर हे 2च भाग जास्त महत्वाचे आहेत. ते तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही दररोज 10-20 पेपर कटिंग करा, त्यावेळेस तुम्ही परफेक्ट शिकणार. तर पहिले तुम्ही दुसऱ्यांची माप कटिंग करायला शिकण्याच्या पहिले तुम्ही स्वतःचं माप घ्या. सारखं सारखं तेच टाका. जेव्हा तुम्हाला वाटेल की माझं हे परफेक्ट आहे तेव्हा दुसऱ्यांची माप टाकायला सुरुवात करा. आता हे काही नवीनसाठी पण आहे, कोणी जुने आहेत त्यांना बारीक टिप्स माहीत नसतात किंवा त्यांना त्यांच्या मॅडमनी शिकवलेले नसतात किंवा शिकवले असतील तरी लक्षात राहिले नाही. आपण असं कोणालाच म्हणू शकत नाही की त्यांनी शिकवलं नाही, कारण की आपण पण नवीन असतो. नवीन असताना आपल्या पण लक्षात राहत नाही. ही काळजी घ्यायची. त्याच्यामुळं आपण कोणाला दोष देण्यात बसण्यापेक्षा आपल्या काही गोष्टी आपल्या विसरलेलं तुमच्या लक्षात नाही राहणार, तर तुम्ही काय करा, सारखं सारखं एकदा नाही 2दा 3दा तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतात. अरे आपण हे विसरलो होतो, मागच्या वेळेस आपण हे पाहिलं नाही, असं होतं. तर त्यामुळे काय करायचं, एकदा लक्षात नाही राहिलं तर तुम्ही दुसऱ्यांदा बघा, दुसऱ्यांदा नाही राहिलं तिसऱ्यांदा बघा, तुमच्या 4थ्यांदा नक्की लक्षात राहणार. कारण की मी खूप सोप्या पद्धतीने शिकवते, कारण की माझा हाच हेतू आहे की प्रत्येक महिलेला ब्लाऊज आला पाहिजे, निदान स्वतःचा तरी परफेक्ट आलाच पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचा शिवत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही शिवला तरी स्वतःचे तरी शिवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.